आमदार आहेत त्यांचे काही व्हिडिओ दिसून आले, तर नेमके ते व्हिडिओ काय आहेत, कशा संदर्भातले आहेत ते जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आता महेंद्र दळवी स्वतः आहेत. नेमकं काय आहे त्या व्हिडिओची सत्यता, काय सांगा? अशा ते व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलं, उभा महाराष्ट्र बघतोय, कुठे त्यात सत्यता नाही आहे. ते सगळं कट करून सगळं बनवलेलं सगळं व्हिडिओ नक्की आपल्याला दिसत आहेत. आणि आम्हाला जाणून माझं ओपन चॅलेंज नक्की आहे की यातली सत्यता असेल तर त्यांनी कुठल्याही पटलावरती येऊन त्यांचे पुरावे सादर करावे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, पण एखाद्याची अशी बदनामी करणं हे काही शोभनीय नक्की नाही आहे. आणि अंबादास दानवेसारख्याला तर अजिबात शोभत नाही. पण मला असं वाटतं की रायगडच्या राजकारणातलं अंबादास दानवेंना काही माहीत नाही आहे आणि बोलवता धनी यांना दुसरा कोणतरी आहे. ती सत्यता बाहेर नक्की येईल. मी नागपूरमध्ये पोचल्यानंतर मी सगळ्या मीडियाला जे जे मत आहे ते नक्की मांडणार आहे. माझ्या वरिष्ठ नेत्यांसमोर मी बोलणार आहे. आणि म्हणून मी त्यांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी कुठल्याही चॅनलवरती पुरावे सादर करून यावं. मी माझ्या आमदारकीचा त्याग करण्यासाठी तयार आहे. अन्यथा अंबादास दानवेंनी त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा. कारण अंबादास दानवेंचा पुरा इतिहास हा ब्लॅकमेलचा राहिलेला आहे. वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता असताना पक्षाची भूमिका किंवा महाराष्ट्राची कुठली जनतेची भूमिका त्यांना मांडताच आली नाही आहे. एवढे त्यांची बुद्धिमत्तेचं हे आहे. तर अशा पद्धतीने आणि ते सुपारी घेणार आहेत. त्याच्यामुळे जे का आता ते दिसतंय ते अशाच पद्धतीचे कृत्य असावं मला वाटतं. पण हा जर आपण व्हिडिओ नीट बघितला, हा व्हिडिओ तो आहे, या व्हिडिओमध्ये जर कोपऱ्यात आपण बघितलं तर हा व्हिडिओ कॉलचा रेकॉर्ड केलेला आहे. मग हा मॉर्फ्ड आहे, खोटा आहे, काय नेमकं काय आहे? कारण व्हिडिओ कॉलचा हा रेकॉर्ड करून व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. आपणही जाणू शकता मॉर्फ केलेलं आहे सगळं आपण बघताय तिथे. आणि म्हणून सांगितलं ना, जर सत्यता व्हिडिओची असेल तर त्यांनी द्यावी चॅनलला सगळ्या आणि डिबेटला यावं. सत्यता असेल तर मी त्या करायला तयार आहे ना. पण कोणाची तरी बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे. आणि अंबादास दानवेचा पुरा इतिहास किंवा हा व्यवसायच त्यांचा आहे की एखाद्या भूमिकेशी चुकीची मांडून त्यांना बदनाम करणं किंवा ब्लॅकमेल हे नाही आहे. पण त्यांच्याकडे जर काय असतील अशा विषयीचे व्हिडिओ ते नक्की व्हायरल करावे, सांगावे. पण असं हे करून त्यांनी करू नये असं मला वाटतं. आदित्य ठाकरे आता माध्यमांशी संवाद साधताना म्हणले की अजून बरेच व्हिडिओ आहेत तेही बाहेर येतील. आदित्य ठाकरेंनी पण त्यांच्याकडे काय असते ते व्हिडिओ टाकावेत. कदाचित आम्ही जर कधी व्हिडिओ टाकले तर तोंड दाखवायचे लायक तर नसतील, एवढं निश्चित आहेत. पण उभा महाराष्ट्राने म्हणजे त्यांच्यावर आरोप कितीतरी झालेले उभ्या महाराष्ट्राने बदलेले आहेत. आता तोंड काळं करण्याची परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची आमच्यावरती बदनामी करणं आणि अशा पद्धतीत त्यांनी असं वक्तव्य करणं हे त्यांना देखील शोभनीय नक्की नाही आहे. त्यांचाही समाचार मी नागपूरला गेलो ते नक्की घेईन. नागपूरला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांना हे भेटणार आहे, हे सांगणार आहे, तुमची बाजू तुम्ही काय पद्धतीने मांडणार आहात तिथे? मी विधिमंडळाच्या पटलावर माझी बाजू मांडणार आहे. उभा महाराष्ट्रच बघेल. नेत्यांना जाऊन मी भेटणार, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री भेटणार मी आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार. पण विधिमंडळाच्या पटलावरती माझी भूमिका नक्की मांडणार आणि अंबादासवर मी नक्की हे दाखल करणार मानहानीचा गुन्हा. मी तोही आत्ता सल्ला इथून घेतो कारण माझं रात्री फ्लाईट मिस झालं आहे. मी आज रात्री पोचेन, त्यामुळे मी सकाळी त्याची भूमिका स्पष्ट मांडेनच. पण सातत्याने असं वाटतं का की शिंदे गटाला टार्गेट केलं जात आहे? तिकडे आपण कोकणातही बघतोय, आता पुन्हा तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर मग असं काही दिसून येत आहे की सातत्याने फक्त शिंदे गटाला टार्गेट केलं जात आहे? उभाटा सेनेचं एक कामच आहे. शिंदे साहेबांच्या प्रत्येक नेत्याला, आमदाराला, मंत्र्यांना स्वतः शिंदे साहेब बदनाम करण्याचं कामच आहे. आणि वक्तव्य काम ते करत असतात. पण आम्ही सगळे त्यांना हलक्यात घेतो, त्यांना कुठेही असं पकडत नाही आहेत. कारण त्यांच्याकडे आता काय राहिलं नाही आहे. म्हणून आज 2 दिवसात बघतो आपण की त्यांच्यातलेच कित्येक आमदार आमच्या वरिष्ठ नेत्या संपर्कात आहेत. आणि हा कॅश बॉम्बपेक्षा त्यांचाच बॉम्ब फुटणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं ते एखाद्या संस्थानाची हे बाहेर आणणं आणि लोकांसमोर मांडणं हे आता आपण बघितलं आहे. तुम्ही कायदेशीर काही कारवाई करणार आहात? काही मानहानीचा दावा करणार आहात? नक्की करणार. मी कायदेशीर माझ्या वकिलांचा सल्ला घेऊन या विषयाचा मानहानी दावा तर नक्की हे करणार. पण मी नागपूरला गेल्यानंतर या संदर्भात वरिष्ठ माझ्या नेत्यांशी बोलून मी नक्की चर्चा करू. शेवटचा प्रश्न, या सगळ्यानंतर जसं मी म्हटलं तुम्ही जे तुमची बाजू मांडणार आहात त्याच्यानंतर जी कायदेशीर नोटीस पाठवली ती कधीपर्यंत अपेक्षित आहे? उद्याच लगेच. मी सकाळीच पटलावरती विषय मांडून दुपारपर्यंत नोटीस गेली असेल. आणि तुम्ही जे एवढे रिलॅक्स आहात, म्हणजे तुम्ही या सगळ्याचं काही टेन्शन किंवा मग हे खोटं आहे हे त्याच्यातनं दिसून येते? मी रिलॅक्स आहे. आपण माझा चेहरा वाचू शकता, बघू शकता. आणि अशा पद्धतीचे आरोप आमच्यावर कधीही होणार नाही आहेत. आणि या व्यवसायामध्ये आम्ही कधीच नसतो.
सर्वसामान्यातून उठून मी आमदार झाल्या दुसऱ्यांदा. लोकांना माझी कारकीर्द माहीत आहे आणि म्हणून रायगडच्या राजकारणामध्ये कोणीतरी या संदर्भात चुकीची माहिती आमदारांना जाणून देऊन ही सुपारी दिली असावी असं मला नक्की वाटतं. नक्कीच आपण बघितलं की दळवी यांनी सांगितलं की उद्या दुपारपर्यंत खरं तर नोटीस पोचलेली असेल आणि सातत्याने फक्त हे इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडनं होत आहे. तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की जेव्हा दळवींची प्रतिक्रिया यावरती समोर आली आहे त्यावरती अंबादास दानवे काय म्हणतात. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे NDTV मराठी पुणे. 2 मिनिटं थांबा.